जय महाराष्ट्र मालिका प्रेमींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलवर, जिथे आपण घरोघरी मातीच्या चुली या मालिकेचे डेली रिव्ह्यूज अपलोड करत असतो। आणि आज देखील आपण बघणार आहोत पुढील भागाचा एक जबरदस्त रिव्ह्यू यामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे। आणि या भागामध्ये भरपूर असे ट्विस्ट घडलेले आहेत, तर बघूया ते ट्विस्ट कोणते आहेत। ऐश्वर्याच्या कपटी प्लॅनमुळे ऋषिकेश हा खोट्या बनावटी प्रॉपर्टीच्या डॉक्युमेंटवर सही करतो व सर्व प्रॉपर्टी ही ऐश्वर्याच्या नावावर होते व त्यानंतर ऐश्वर्या खूपच धुमाकूळ घालायला सुरुवात करते व आतमध्ये येणाऱ्या जानकीला म्हणते, जानकी चल निघ, तू आता या घराच्या बाहेर निघ। व ऐश्वर्याचा हा धुमाकूळ ऐकून घरातील सर्व मंडळी बाहेर येतात तेव्हा सुमित्रा म्हणते, अगं काय चालू आहे, काय झालंय? यावर ऐश्वर्या सुमित्राला जोरात म्हणते, ए म्हातारे गप्प बसायचं। आता मात्र सुमित्राच्या डोळ्यावरची पट्टी देखील पुसून गेलेली आहे आणि ऐश्वर्याचं भयंकर रूप बघून सुमित्रा देखील हवालदिल होते। आणि पुढे नाना तिला समजवत असतात की तू काय करते? यावर ऐश्वर्या म्हणते, ए म्हाताऱ्या गचकशील ना, असं म्हणत ती दादांवर देखील ओरडते। एवढ्यात जानकी म्हणते, ऐश्वर्या हे तू काय करते, तू खूप चुकीचं करते आणि तू हे विसरू नको की या घराचे समान 4 हिस्से झाले आहेत। यावर ऐश्वर्या म्हणते, ए मूर्ख जानकी, हे फक्त तुला वाटतंय, पण आता ही सगळी प्रॉपर्टी आणि घर हे माझ्या नावावर आहे। हे सगळं ऐकून जानकी, सुमित्रा, नाना, ऋषिकेशला तर आश्चर्याचा धक्काच बसतो व पुढे आपल्याला बघायला मिळतं जानकी ही ऐश्वर्याच्या रूम मध्ये येऊन पेपर शोधत असते तेव्हा तिची नजर एका पर्स मधून पडलेल्या फोटो मध्ये जाते। दुसरा तिसरा फोटो कुणाचा नसून हा जानकीचा आणि तिच्या आईचा फोटो असतो, ज्यामध्ये अर्धा भाग हा तिच्याकडे असलेला असतो आणि दुसरा भाग हा लताकडनं तिने घेतलेला असतो। हा फोटो पाहून जानकीच्या तळपायाची आग मस्तकाला जाते व जानकी जाऊन डायरेक्ट ऐश्वर्याची गच्चांडी धरते व विचारते की हा फोटो तुझ्याकडे कसा आला, तू सांग मला, याचा जाब उत्तर दे, कारण मी माझ्या आईसाठी, माझ्या आई विरुद्धात जे कोणी जाईल त्याला मी सोडणार नाही। यावर ऐश्वर्या दबक्या आवाजात म्हणते, पार्वती आई। तर प्रेक्षकांनो, जानकीला समजलेलं आहे की लताच तिची आई असल्याचं आणि आता पुढे दोघे मिळून कसा काय ऐश्वर्याचा पर्दाफाश करतील व तिला कसा धडा शिकवतील आणि मालिकेमध्ये नवीन काय ट्विस्ट येतील हे पाहणे खूपच इंटरेस्टिंग ठरणार आहे। तर बघत राहा आणि अशाच रिव्ह्यूजसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करून बेल आयकॉन दाबायला विसरू नका।